Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, विधानसभेचा आज प्रचार थांबणारे, मतदान 20 तारखेला होणारे, काय संदेश असणारे मराठा समाजाला? मराठा समाजाला सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं की ते संभ्रम नाही आहे, परंतु काही जण जाणून बुजून संभ्रम आहे असं करतायत. गोरगरिबांना आणि या मराठा समाजाला माझी विनंती आहे की तुम्ही संभ्रम कशाचा आहे? राजकारण म्हणजे संभ्रम नसायला पाहिजे हो. तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे ना की मालक तुम्ही आहे. तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. म्हणजे स्पष्ट लोकसभेसारखाच संदेश दिला मी तुम्हाला. मग पुन्हा संभ्रम काय? संभ्रम नाहीच आहे गोरगरिबात, पण हे काही जण करतायत. याचबरोबर दुसरी एक मला रात्री अशी वार्ता कळाली की माझ्याजवळ येऊन बसतात काही जण, माझा फोटो काढतात आणि कुठल्या तरी मतदारसंघात जात आहेत आणि तिथं जाऊन सांगतात जरांगे पाटलांनी आमच्याकडं निरोप पाठविला, आदेश पाठविला, अमक्याला मतदान करा. हे सगळं खोटं आहे. म्हणजे मला बऱ्याच जागेवर हिंगोलीहून फोन आले, धाराशिवमधून आले, काही पुण्याहून आलेत, काही सांगली साताऱ्याहून सुद्धा आलेत की असं असं आहे, तुम्ही माणसं पाठवलेत का? मी सरळ सांगतो माझ्या मायबाप मराठ्यांना की सगळा महाराष्ट्रच माझा समर्थक आहे, कारण मी त्यांचा मुलगा आहे. कोणी ना कोणीचं तरी काम करतं आहे, ती त्याच्या वैयक्तिक भूमिकेवर करतं आहे. जसं की मी सांगितलं इकडून की तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं करा, ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा, त्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं करतायत. पण ती भाग वेगळा आहे, कारण मीच सांगितलं की तुम्ही कोणाचं करा, ते कोणाच तरी करणार आहेत, कोणाच तरी करावंच लागणार आहे, कोणाला तरी मतदान त्यांना करावं लागणार आहे. तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, या भूमिकेवरती मी आजही ठाम आहे. आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेसुद्धा ठाम होतं. फक्त विशेष याच्यात एक असं झालं की कुणीतरी माझ्या जवळचा म्हणून चाललं आहे, कुणीतरी माझ्या जवळचं म्हणून चाललं आहे आणि तिकडं जाऊन सांगता येते की मी असं केलं, त्याचं असं टिंगरावर सटके द्या ना, आता जर आलं तर डबल काय याचं जवळचं आणि फेवळचं. मी कोणालाही राज्यात टीम पाठवलेली नाही, कोणत्याच मतदारसंघात मी कोणालाच जा म्हणलेलो नाही. हे परस्पर काही जवळ येऊन फोटो काढतात आणि तिकडं जाऊन दाखवी देत की मग मला जरांगे पाटलांना पाठवले आदेश आहे. म्हणजे मला दुकानदाऱ्या बंद केल्यात मी सगळ्या. बहुतेक आता पुन्हा माझ्या जवळच्या काही लोकांच्या दुकानदाऱ्या सुरू झाल्यात असा अंदाज दिसतोय. म्हणजे त्याला जवळचे बी नाही म्हणता येणार, सगळा महाराष्ट्र जवळचे. आता हे सगळे बांधव उभा राहिले, आता हे बी जवळचेच आहे, हे लांबचे आहेत का? सगळेच जवळचे आहेत. पण काही काही पोरं ते करायलेत इकडं कोणत्या जिल्ह्यांनी फिरायला लागलेत आणि ते सांगायलेत आम्हाला पाटलांनी पाठवले, अमक्याला मतदान करा किंवा अमक्याला करू नका. तशी राज्यात एकही टीम मी पाठवलेली नाही आणि पाठवणार सुद्धा नाही. माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो. बहुतेक त्याला कोणी काही पैसे चिरीमिरी दिली असेल तर पळत असेल कुत्र्यासारखं. मराठ्यांच्या जीवावर पैदाशी काही काही मोठ्या व्हायचं बघतात, काही काही पैदाशी तशासुद्धा आहेत. माझं नाव विनाकारण माझ्या समाजासाठी मी काम करतो बदनाम करायसाठी सुद्धा काही जण करत असतील की आम्हाला पाठवलं आहे, आमकं केलं आहे. जे जे तुमच्याकडे आलेत तसा निरोप घेऊन की मी पाठवलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा माघारी बोलून घ्या. त्यांना पैसे दिले असले तुमचे पैसे घ्या, हां, आणि 2-2 लावा त्यांना. मी कोणालाच पाठवलेलं नाही, कारण मी मराठाच माझा मायबाप आहे. मराठ्यालाच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा. मग मला एखादी टीम पाठवायची काय गरज, किंवा एखादा माणूस पाठवायची काय गरज? मी अजिबात या राज्यात कोणालाही पाठवलेलं नाही. तो माझ्या जवळचा असो किंवा लांबचा असो, हे मराठा समाजाने समजून घ्या. कोणी संभ्रमात राहू नका. आता तिसरा विषय याबरोबर, जो कोणी उमेदवार असेल, उमेदवार शब्द वापरला मी आता, कोणालाच माझा पाठिंबा नाही, कोणालाच नाही. म्हणजे महाविकास आघाडी नाही, महायुती नाही, अपक्ष नाही, कोणते राखीव नाही, कोणतेच नाही. उमेदवार शब्द दिला बा. आता जो उमेदवार असेल या निवडणुकीत विधानसभेला त्याला कोणालाच पाठिंबा नाही. त्यामुळे तुम्हाला ज्याला काम करायचं आहे, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. माझ्या काल एक बीडला गेल्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की तिथं प्रवीण भैया पिंगळे म्हणून त्याने बलिदान दिलं आहे, आत्महत्या झाली परवा. त्या घरात इतका भयंकर आक्रोश होता त्या आईबापांचा, इतकं मोठ्याने आरडत होते ते. त्यांना रोज त्यांच्यासमोर घरात खेळणारं लेकरू दिसायला तयार नाही, कारण त्याने आत्महत्या केली. त्यांचं एकच म्हणणं होतं, आरक्षण असतं तर माझं लेकरू गेलं नसतं, आत्महत्या केली नसती, माझं लेकरू मेलं नसतं. हे त्या आईबापाचं म्हणणं होतं. त्यांचं माझ्याजवळ म्हणणं होतं की तुम्ही, आमचं तर गेलंच आता काळीज, तुम्ही तरी जीवाची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. तिथून माझी एक गोष्ट लक्षात आली की गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची, राजकारणाची गरज नाही. गोरगरिबांना आरक्षणाची गरज आहे.
त्यांना अजिबात गरज नाही ह्या राजकारणाची, त्यांना पाहिजे आरक्षण आणि मी लढतोय त्यासाठी. म्हणून मराठा समाजाला पुन्हा पुन्हा सांगतो, आपल्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे. आपली पोरगी आपलं पोरगं मोठं व्हायचं आहे आपल्यासाठी. त्यासाठी सगळ्यांनी आरक्षणावरच जोर द्या. मी जी संभ्रम आहे पुन्हा एकदा की जे याला पाठिंबा त्याला पाठिंबा, या राज्यात मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. मी फक्त आरक्षणासाठी लढणार आहे आणि ते मिळवून देणार आहे. आपण नाशिकमध्ये येवला आणि लासलगावचा दौरा केला. त्या ठिकाणी भरारी पथकाने जे समर्थक आहेत, तुमचे आयोजक आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. नाही मग आता करणारच ना ते. शेवटी आम्ही गरिबाचे लेकर आहेत ना. शेवटी ते अन्याय करणार सरकार म्हणून. शेवटी फडणवीस साहेब आहेत, परत आपले हे मोठे त्यांचे सगळ्यांचे बॉस मोठे साहेब भुजबळ साहेब, हे करणारच ना. हे आमच्या गोरगरिबावर अन्याय करणार. काय होणार नाही. कितीही कारवाई केल्या काही केल्या तरी आम्ही काय खुनं केले नाहीत कोणाची. सगळा मराठा समाज त्या बांधवाच्या पाठीशी. त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील येवल्यात, 100% भोगावं लागतील. आणि मराठ्यांनी गोरगरिबांनी भोगायला पण लावावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटले की आम्ही 10% आरक्षण दिलं, न्याय दिला. ज्यांनी आरक्षण दिलं नाही ते कोर्टात गेले. उद्धव ठाकरेंना त्यांना म्हटलेत. आपण 10% मागत नाहीत ना. आम्ही आमचं ओबीसीत आरक्षण आहे. आमच्या ओबीसी आरक्षणात हे घुसलेत. आम्हाला द्या नाही यांना तरी बाहेर काढा. आमचं ओबीसी आरक्षण आहे, त्यांचं नाही आहे. 1884-81 पासून आरक्षणात आमच्या आरक्षणात ते घुसलेत. कुणबी आणि मराठा या राज्यातला एकच आहे. आमचं हक्काचं आम्हाला आरक्षण द्या हे म्हणणं आहे आमचं. आणि ते आम्ही आता मिळवणार आहे. आम्ही सामूहिक आमरण उपोषण महाराष्ट्राच्या वतीनं आंतरवालीत लावलं आहे. आता पानिपतला जाणार आहेत, नेमका काय दौरा असणार आहे? नाही आणखीन ठरलं नाही. उगाच नको काय ते शंका कुशंका अशा. कारण आता तारीख कोणची उपोषणाची ठरती याच्यावरती काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं ते वेळेवरती बघूयात आता काय असेल ती परिस्थितीनं. फक्त महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माझं पुन्हा पुन्हा तेच सांगणं आहे की ज्या बी दिवशी तुम्ही मतदान केंद्रावरती जाणार आहेत त्या दिवशी फक्त जाताना तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, बलाढ्य समाज आहे, मोठा आहे, कुठल्याही पक्षात असणार आहे, सगळीकडं मराठा समाज आहे, तुम्ही कुठंही राहा, काय अडचण नाही, कोणाचाही प्रचार करावा. फक्त मतदान केंद्रावर जाताना फक्त एकदा मुलाला आणि मुलीला विचारून जा, मी पक्षाच्या नेत्याच्या बाजूने मतदान केलं पाहिजे का आरक्षणाच्या बाजूने केलं पाहिजे. जर तुमचा मुलगा आणि मुलगी जर घरी नसली, ती जर शिकायला गेली असली तर त्यांना फक्त फोन करून विचारा एकदा की मी पक्षाच्या बाजूनं मतदान करू, नेत्याच्या बाजूनं करू का आरक्षणाच्या बाजूनं करू. एवढंच फक्त विचारा. मतदान केंद्रावर जाताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा, ते कधीच विसरू नका. शेतकऱ्यांनी तुमचे कष्ट, तुमच्या मालाला भाव नाही हे डोळ्यासमोर ठेवा एकदा मतदान केंद्रावर गेला, ही मात्र माझी विनंती. आणि मराठ्यांनी यावेळी 100% मतदान करा, 100% मतदान करा. तुम्ही ज्याला कोणाला मतदान केलं आहे, मला अंधारात काही येऊन सांगा ना हळूच, याला आम्ही केलं होतं मतदान, तेव्हा तुमचे पुढं कसे कामं करणार नाही ते मी बघतो. हां, म्हणजे संभ्रमात राहू नका. मराठ्यांनी हे सुद्धा मला सांगायचं आहे. तुम्हाला तुमच्या संकट काळात तुमच्याबद्दल सहकार्याला येतो, तुमच्या मागणीसाठी तुटून पडणारे, तुमच्या आरक्षणासाठी तो काम करणारे, पण मतं पण व्हायला नाही गेले पाहिजे हे पण लक्षात असू दे. कोणी पण म्हणतं मग आम्ही सहकार्य करू, कोणी पण म्हणतं बॉन्ड देऊ, कोणी म्हणतं तुमची मागणी मांडू, पण तो निवडून तर आला पाहिजे ना. ते सगळा अंदाजा मराठ्यांनी घ्या गावागावातले. मत आपलं वायाला जाता कामा नये. एकदम बाकीच्या लोकांसारखं हुशार व्हायचं आणि ताकदीनं मतदान करायचं. तुम्ही ज्याला कोणाला करताल ते फक्त जरी मलाही सांगितलं तरी तुम्हाला उद्या ताण होणार नाही की तुमचं काम नाही केलं की त्याच्या मागत लागतो मी. हां, त्याच्याकडे मग बघतो मी ते कसे कामं करत नाही, मागण्याचे कसे करत नाही. फक्त चातुर्य ठेवा, हुशारीनं मतदान करा, 100% मतदान करा. एक दिवस कामाला जाऊ नका पण मतदान करा सगळ्यांनी. कारण 100% मतदान करणं हे लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. म्हणून मराठ्यांनी आपला टक्का वाढवा मतदानाचा. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका, हे लक्षात असू द्या. आणि संभ्रम ठेवू नका यार. संभ्रम आदेश येईन, सूचना येईन, मी काय देणार नाही. हां, मी जे पहिल्या दिवसावर ठाम असतो माझ्या मराठ्या मायबापाला माहिती आहे ना, गरीबाला
ह्या मधल्या बुळबुळ गाड्याला नसन माहीत, ह्या नेत्याकडे पळ त्या नेत्याकडे पळ, 4-2 टकूच आहेत ना, यांना माहीत नसेल एखादं. माझ्या गरीबाला माहिती, मी एकदा जे बोलतो ते शेवटपर्यंत करतो. मग आशा धरायची काही गरजच नाही ना. मी 3 तारखेलाच सांगितलं, मी राज्यात कुठंच जाणार नाही. तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा. लोकसभेला हेच सांगितलं होतं, आताही तेच सांगितलं. मराठा बुद्धिवान आहे, हे मधले सांगतात आदेश येणार आहे, नामकाच्या काही येणार नाही, सूचना येणार नाही, माहिती येणार नाही, संदेश येणार नाही, मी देणार सुद्धा नाही. मी तुम्हाला सांगितलं आहे, मालक तुम्ही आहेत. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. फक्त ताकदीनं मतदान करा, एवढं माझं सांगणं आहे. दुसरं, मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही, हे लक्षात असू दे. जो उमेदवार असेल, मग तो कोणत्या पक्षाचा असू, तो कशाचा असू, तो अपक्ष असू नाही, ते कसं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. ही दुसरी गोष्ट सांगितली. तिसरी सांगतो की मी कुठलीच राज्यात टीम पाठवलेली नाही आहे. काही जण माझ्या शेजारी येतात, फोटो काढतात आणि तिकडे लोकांना दाखवते, बघा मी पाटलाला आता भेटून आलो, पाटलाने मला सांगितलं अमक्याला मतदान करा. मी अजिबात सांगितलं नाही, त्यात कानफडा ठेवून द्या, अजिबात सांगितलेलं नाही. काही सांगतात मी जुना आहे, काही सांगतात मी संघटनेचा आहे, काही संबंध नाही. इथं संघटना मराठा समाज आहे, पक्ष मराठा समाजाची, सगळ्याचा बाप मराठा समाजाची. इथं मायापाशी कोणाला समाज सोडता किंमत नाही. समाज मोठा आहे. कोणीही जर गेलं असलं आणि तुम्ही जर तुमचे पैसे त्याला दिले असले ये म्हणून, त्याच्याकडून माघारी घ्या, फायदा होणार नाही. आणि जो टीम म्हणून सांगायली समजा राज्यात, इकडं हिंगोलीकडे गेले जुनून, मला ऐकायला मिळालं, यवतमाळला गेलेत, काही जळगावला गेलेत, असे कोणीतरी बोलीत असते ना, लई अवलादी बेकार असते त्या राजकारण्याच्या. यांनी बोलवून घेतले असते फोन करून. कोणी सोलापूरकडं, साताऱ्याकडं, सांगलीकडे गेलं आहे, कोणी पुण्याकडे गेलेत. काही असं यायला तर ती खरी खोटी माती ती मला नाही माहीत. पण हे आमच्या पोराकडं त्याचे निरोप यायला लागलेत लोकांचे की पाटलांनी पाठवलं आहे का बाबा, आमका असा असा माणूस आलता. कुणालाच पाठवलेलं नाही मी, कोणालाच. आला ना त्याला असे सटके द्या, 2-3च द्या, पण लय देऊ नका. हां, कारण 2-3 सटके द्या त्याला आणि त्याचा कच्चून अपमान करा. मी कोणाला पाठवलेलं नाही आणि माझा कोणाला पाठिंबा नाही. मराठा समाजाने 100% मतदान करा, लेकराच्या बाजूने उभा राहा, सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करा. गोरगरीब मराठ्यांना राजकारणापेक्षा आरक्षणाची गरज आहे. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझा कोणालाही पाठिंबा नाही. अपक्ष असो, महायुती असो, महाविकास आघाडी असो, माझ्याकडं कोणी पाठिंबा मागायला आलं नाही आणि मी कोणाला दिला नाही, असं त्यांचं ठाम मत आहे. आणि मराठा समाजानं जेव्हा मतदान केंद्रावर जायचं आहे तेव्हा 100% मतदान करायचं आहे. आणि मतदान करताना मुलाला मुलीला फोन करायचा आहे की पक्षाला मतदान करायचं, नेत्याला मतदान करायचं की आरक्षणाला मतदान करायचं, असं आवाहन केलेलं आहे. कॅमेरामन पप्पूसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली सारटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.